तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. नम्रता ईश्वरीला बोलते, ईश्वरी, अर्णव सरांनी जे सकाळी सांगितले आहे त्यामुळं मात्र मी थक्क झालेली आहे. तुला वाटत नाही, कारण जे काही सांगितले ते सर्व सत्य असेल. कदाचित आपला खूप मोठा गैरसमज होत असेल. तुला असे एकदा सुद्धा वाटले नाही का? तेव्हा ईश्वरी काहीच उत्तर देऊ शकत नाही. तर तिकडे आपण पाहतो, अर्णव हा मामाला बोलतो, आता वेळ आलेली आहे ईश्वरीला सर्व सत्य सांगण्याची, की राजेश हाच राकेश आहे आणि राकेश हाच राजेश आहे. तर इकडे हॉस्पिटलमध्ये आपण पाहतो, सर्वजण डॉक्टरची वाट पाहत असतात. ईश्वरी डॉक्टरांना विचारते, डॉक्टर आता माझ्या बाबाची तब्येत कशी आहे? तेव्हा डॉक्टर बोलतात, आणखीन तुमच्या बाबाची काही महत्त्वाची टेस्ट करायच्या लागतील, त्यानंतर मी त्यांच्या तब्येतीविषयी काही बोलू शकेल. तर सुद्धा त्यांचा जीवाचा धोका टळलेला नाही, असं बोलून डॉक्टर निघून जातात. तेव्हा ईश्वरी व घरातील सर्वजणही अतिशय चिंतेमध्ये पडलेले असतात. त्यानंतर आपण पाहतो, अर्णव हा ईश्वरीला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येतो आणि तो तिच्या कानातले तिला देतो आणि बोलतो, हे तुझे कानातले मी तुला परत करत आहे आणि लवकरच मी तुझ्या वाटणीचे, तुझ्या हिस्स्याचे जे काही सुख होते ते सुद्धा तुला परत करणार आहे. असे बोलून तिच्या हातामध्ये कानातले ठेवून तिचे मूठ झाकतो. तेव्हा ईश्वरी ही अतिशय अस्वस्थ झालेली असते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अर्णव हा ईश्वरीला सर्व सत्य सांगणार का व ईश्वरी अर्णवला विश्वास ठेवणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.